नमस्कार. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक सीमेनजीक असलेला आणि सूर्यचंद्र असेपर्यंत सांभाळ करावा अशी छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य रक्षण करणाऱ्या मावळ्यांना आज्ञा असलेला किल्ला म्हणजे किल्ले पारगड. गोव्यात असलेल्या पोर्तुगीजांवर आणि सावंतवाडीच्या खेम सावंतांवर वचक ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. हा गड छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यातून जिंकून घेताना तानाजी मालुसरे यांच्यासोबत त्यांचे शेलार मामा होते. पारगडवर याच शेलार मामांचे त्यांच्या वंशजांचे वास्तव्य आज सुद्धा आहे आणि शेलार बुरुज सुद्धा आहे. या बुरुजावरून तुम्ही नयनरम्य दृश्ये न्याहाळू शकता. याच बुरुजावरून गडाकडे येणारे सर्व रस्ते अगदी स्पष्ट दिसतात. सध्या हा बुरुज अस्तित्वात आहे, पण काही भागाची पडझड झाली आहे. शेजारीच वॉच टॉवर उभारला असून पर्यटक निसर्ग सुंदरतेचा आस्वाद यावरून घेतात. रघुवीर शेलार आणि गडावरचे रहिवासी यांच्या मागणीवरून गडावर येण्यासाठी रस्ता झालाय. मोटारी, दुचाकी वाहने थेट गडावरील भवानी मंदिरापर्यंत जाऊ शकतात. गडावर आता मोजक्याच विहिरी अस्तित्वात आहेत. अगदी भर उन्हाळ्यातही या विहिरींना पाणी असते. वर्षभर पर्यटकांसाठी खुला असलेला हा गड किल्ले पारगड. पावसाळ्यादरम्यान या पारगडवर पर्यटक धुके, धबधबे आणि निसर्ग अनुभवण्यासाठी गर्दी करतात. शेलार मामांच्या घरासमोर उजव्या बाजूला असलेले शिवकालीन महादेव मंदिर, आता त्या मंदिराचा परत जीर्णोद्धार झाला आहे. मूळ मूर्ती मंदिरा शेजारी पाहायला मिळतात. हे महादेव मंदिर शेलार कुटुंबियांसाठी असलेले एक अढळ श्रद्धास्थान. शिवकालीन महादेव मंदिर आणि शेलार बुरुज इतिहासाची साक्षच देतात.